राज्यातील भोगवटादार वर्ग 2 म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी आता दूर करून भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीवर तारण कर्ज घेता येणार आहे। याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केलं आणि आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांना सुद्धा या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत। याबाबतचं स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, या तारण कर्जासंदर्भात आणखी काय नियम नेमके महसूल विभागाने सांगितलेत? रिद्धी, आपण पाहिलं असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी खरं तर जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात। मात्र एखादा शेतकरी जर कर्ज परतफेड करू शकला नाही तर बँकांना अनेक अडचणी येतात आणि अशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत। अशा वेळी बँकांना त्यांच्याकडून तारण घेतलेली जमीन जी आहे ती भोगवटा वर्ग 2 असेल तरच त्यावर बोजा चढवता येत नाही आणि याचमुळे कुठेतरी आता महसूल विभागाने जो आहे तो निर्णय घेतलेला आहे। भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी बँकाकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या, तर शेतकऱ्यांनाही त्यामुळे कर्ज मिळत नव्हते। मात्र आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमीन तारण म्हणून घेता येणार आहेत आणि याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं असेल तर सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकाऱ्यांनी खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी 11 मार्च रोजी या संदर्भातलं प्रकरण जे आहे ते महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिलं होतं। मात्र एका कुठल्या बँकासाठी मर्यादित असा निर्णय न घेता आता सर्वच शेतकऱ्यांबाबत हा निर्णय घ्यावा लागेल असं महसूल मंत्र्यांनी तेव्हा सांगितलं होतं आणि हा महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे आणि कर्ज देखील मिळणार आहे। जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।